राहिला हो आयो 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 मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आत्ता वाजलेच 10 वाजून 15 मिनटं. आत्ताच मंदिरातून पूजा करून आलो आहे. तर मित्रांनो स्वामी समर्थांची आज पुण्यतिथी आहे. आपल्या घराच्या मागच्या मंदिरात पूजेला गेलो होतो सकाळी उठून 6:30 वाजता. आत्ताच आले पूजा वगैरे करून. तर मम्मी डाववर राहिली तर त्या डाववर राहिली फोडणीचा भात तयार करू राहिली. भात वगैरे खाऊ. डाव पण तयार झाला. शेवगा शेंगा ते गवारी शेंगाची भाजी दिली मम्मी. लोणचं पाहिजे बस थोडंच दिवस लोणचं दे मीठ दे कर सुरुवात गरम काकडी पण दे कर सुरुवात मीठ देते ना. लाईट नको लावा बाई, थांब लाईट बिल येते काय करा मम्मी ते लाईट बिल येते आमचं बघा. मग एवढं भगवंताने सूर्यनारायण दिलंय ना प्रकाश किती लाईट बिल असे येऊन तुम्हाला देवाने एवढं नारायण दिलंय ना दारात तुला. अरे मग पीठ मराठी सांगितले नाटके सांगत मी शकत हे. आणि चमचा हा तरी गप्पा का बोलू शकतोय. चमचा नाही आणला चमचा गेला बोलत नाही आणलं नाही चमचा ती टाकला होता तुम्ही कोणत्या चमचा नाही आणला चमचा आणलाय देऊ का नको पाहिजे एकच तिथं डब्याला ते दारू लावून बरं इकडचं डोळे एकदम चमकू राहिले ते उन्हाळी. त्यांना 2-3 वेळा झालं आमच्या नशात फ्लोरिंगची पाईप टाकायचं काम चाललंय. फ्लोरिंगची पाईप तिथं मारलं का इथली शॅडल निघती, इथलं मारलं तिकडे शॅडल निघती. पाय देऊन थांबलं इथं तर त्याला भाई काय दाम काय ना नुसतं वाजू व्हायला भारा तिथे जास्त भांडणं झाले. केव्हा थांबन कधी भैया छन्नी थोडा मांग रहा हो. हॅलो बाई मैं तुने आतरा दे वाला तू. हॅलो हा बोला. अरे आराम बोल राहिला हो आयो 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 फोन लाव तुला. डालो उसके ऊपर डालो गुड़ी. उद्या काय उद्या पेपर उद्या तारीख किती 15-16 मासा हा मग उद्या पेपर आमच्या पाया पड आडात भाऊ तोच आपला भाऊ. मित्रांनो जुनी 500 नोट सापडली. लोकांनी एवढ्या कोटीने फेकून दिले का जुनी 500 नोट आहे बघ ना. एक वेळ होती जुनी 500 नोट सापडली का लाईटच्या मटेरियलमध्ये जुनी 500 नोट. पुढचा पडला काय 32 आहे पलीकडचा पडला काय दिवसांनी मार्केटमध्ये छन्नी चोर नाव पडेल. छन्नी चोर पडेल का नाही कोणाची हा एवढं इमानदार आहे तू परिस्थिती परत द्या. आपल्या चार महिने एक ते फरशीवाल्याने हात ते प्लंबरने हातोडा न्यायला त्याने हातोडा ते हसणंच कळतो तू द्या नाही का नाही परत. आता 5 वाजून 10 मिनिट झाले आणि आत्ताची कामची झाली सुट्टी आणि कामाची दुसरं काम बघायला जायचं. अरे म्हणजे काही सावधान म्हणजे 4ला 5ला सुट्टीवर राहायचं काही काम करायचं. हा आणि इथं आहे रस्ता बंद. 5 किती घंटे होते बघ 6 वाजून तर मित्रांनो आता वाजले 6 वाजून 4 मिनटं. जस्ट मी आता घरी पोहोचलो आहे आणि मम्मी आता चहा दिला प्यायला म्हणजे केला चहा प्यायला. मी आलो आणि मम्मी तेवढाच चहा टाकला होता.
मी आल्या अजून एक ग्लास म्हणजे 1 कप चहा वाढवला पण मी परत मी आल्या आता आहे ना जरा काहीतरी पेटपूजा करू थोडीशी चहा वगैरे पिऊ हातपाय धुवून वगैरे घेऊ आता स्वामींची पुण्यतिथी आज आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे थोड्या वेळी कार्यक्रम आहे आरती वगैरे 7:30 वाजता आरती आहे आता खंडू पण नाही ठेवून राहिला तर मित्रांनो कालचा ब्लॉग पण अपलोड करायचा राहिलेला आहे मी एडिट करून ठेवला आहे फक्त पण अपलोड करायला टाईम नव्हता अशी काम बघायला गेलो ते बघून आलो की नुसतं उशीर झाला खंडू पण आलेला आहे बिस्किट खायला मी चहा दिलाय खंडू पण लगेच बिस्किट खायला आवाज दिला फक्त खंडू बिस्किट खायला ये खंडू लगेच पळत आला तिथून बिस्किट पाहिजे तुला पिल्लूला बिस्किट पाहिजे खंडू बघूला बिस्किट पाहिजे दर बिस्किटाकडे लक्ष मस्त मी हात घातला तिकडे लगेच लक्ष चॅप्टर बघू चॅप्टर बस का गुड नाईट गुड नाईट का शेपटी आला तर मग 7:30 वाजले मंदिरात आलो आम्ही आरतीला सगळी टोळी जमा झाली आपली लगेच व्हायला बुंदीचा प्रसाद पाहिजे बुंदीचा प्रसाद पाहिजे टुकरीला माझ्या भरपूर आहे माझ्या टम टम हा भरपूर आहे याला दे थोडी दे याला आवडती बुंदी हे बघ किती तिथलचे कुत्र किती करू आले मंदिराची भांडणं होती त्यांची हे डुक्कर आहे तुम्ही भांडणं करत बसून त्यांच्यावर वा कोण बघा प्रसाद इथेच प्रसाद द्यायचं काम चाललंय ते पण याचा कसला बुंदीचा प्रसाद शेपटी आलो खाते प्रसाद खंड शेपटी आलो होतो प्रसाद प्रसादावर तावा मारलेले प्रसादावर तावा मारलेले मित्रमंडळी डायरेक्ट घमेल लावायचं असतं त्याला प्रोफेशनल एटिक्स लोक बघते लोक लगेच मला विचारते ना आयडी काय तुमची भाऊ तुमची आयडी काय हा सबस्क्रायबर वाढते बुंदी म्हणतात याला टाक्या म्हणतात याला गल्ली बाय बोलतात ते काय नाही का ते व्हिडिओ नाही का ते चिम्या डॉम्या आमचा ब्लॉगर आलेले आणि हे आमचे छोटे डॉन आहे का नाही छोटे हो सर जेवण झालं तुमचं झालं का यो कोण आहे फुकटच्या बुंदी काय आलेले काय काम एवढे वैयक्तिक खाल्ले ते पण द्यावा राखीच आतमध्येच होते काय दिसता या द्यावा आमचा कसा आहे इथं आडवा घेऊ का हो आडवाच तुमच्याच ब्लॉग बघून राहिलो देवा भाऊ आमच्याच ब्लॉग बघा तुम्ही बिग फॅन देवा भाऊ परत मार त्याला पांजे दे हा या मला दे पांजा ए तू सरक रे पांजे दे थांब ना पांजे दे त्याला नको मला दे कोणत्या आता 10:30 वाजलेत आणि मी जस्ट आता घरी आलोय मग ब्लॉग अपलोड करायला टाकला होता ते बघायला सुद्धा मला टाईम नाही भेटला आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट अशी झाली आहे मित्रांनो की आपल्या कॉलनीमध्ये ना व्होल्टेज लाईटचं व्होल्टेज असतं MSCBचं एकदम कमी आहे तर ते व्होल्टेज आम्ही वारंवार MSCBवाल्यांना सांगितलं की ती आम्हाला व्होल्टेज कमी मिळतं आहे MSCBवाल्यांनी काय व्होल्टेजचं काही लक्ष घेत नाही मनावर त्यांनी नुसतं ढकलगाडी चाललेली त्यांची आता आम्ही पूर्ण कॉलनीवाल्यांनी
एक अर्ज तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या लोकांची सही आणि आम्हाला जी समस्या लाईट वाचून येते, लाईट म्हणजे लाईटनुसार येते की जसं पाणी आल्यानंतर लोक मोटर चालू करतात. मोटर चालू केल्यानंतर सगळ्यांच्या लाईटी डिम होतात, म्हणजे नाही का, एक सगळा लोड मोटरींवर येतो आणि लाईटी लुकलुक करतात. घरातल्या असो सगळं म्हणजे नाही का, मोटरी असो आपल्या पाणी भरण्याच्या. तर ते एक सोशल वर्क करण्यासाठी मी गेलो होतो. लोकांच्या सह्या वगैरे घेऊन आलो आत्ताच पूर्ण कॉलनीमधल्या. आता अर्ज आपल्याला MSCBमध्ये जमा करायचा आहे. MSCBवाले साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे, म्हणजे नाही का, ते बोलले की तुम्ही एक सह्या वगैरे घेऊन या, तुमचं आपण थोडंसं काम करू, मार्गी लावू म्हणून. तर एवढं काम आपण करू. तर मित्रांनो आता पाणी सुटल्यामुळे पाणी भरू राहिली आणि मी जेवण वगैरे करतो. मम्मी म्हणतो जेवायला वाढ. तर मित्रांनो आता जेवायला बसलो आहे. मम्मी जेवायलाच फोडणीचं वरण, मम्मी जेवायलाच फोडणीचं वरण, पोळी, गवारी शेंगा आणि मंदिराचा प्रसादी लागतो हे बुंदी आणि लाडू, लोणचं. हॅलो प्रियशी, चार्जर तुम्ही पडून ते जस्ट 12 वाजून 15 मिनिट झाले. मी आत्ता जस्ट 9 घरी आले. मम्मी आल्या मला ओरडली. आणि दुसरी गोष्ट अशी, आमच्या कॉलनी एवढे मच्छर झाले काय कळणारच कुठून मच्छर एवढे आले. असे मच्छर चावू राहिले पायाला. आणि मी आधी शॉर्ट्स घालून गेलो होतो बाहेर, फुल मच्छर चावले पायाला. आत्ता येतात ब्लॉग पण अपलोड करून आले. आणि आपलं नेटला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मोबाईलचा. नेटच चालत नाही. मित्राचा हॉटस्पॉट घेतला, वायफाय मित्राचा वायफाय घेतला, तेव्हा आता पूर्ण अपलोड केलं आहे. अपलोडिंगसाठी मी 12 वाजेपर्यंत थांबलो होतो बघा. मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.